वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिवतमसा हरिवहं भ्रमरकुलानिकसेवितकपोलम् अविमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॐ नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सदा सर्वदा योग तुझा घडा तुझे कारणी देह माझा कटाळा उपेक्षो नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अंबा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ पधनी सा दीघ पवनसा राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम
पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी नकळे ज्ञान आम्हा नकळे त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोतेहो, श्रावण सुरू झालेला आहे, त्यामुळे महिन्याची जी कीर्तन आहेत तीही सुरू झालेली आहेत आणि
अगदी 2-3च दिवस झालेले सुरू होऊन, पण अजून पुढे महिनाभर तुम्हाला नित्य नियमाने एक व्रत अंगीकारल्यासारखं महिनाभर कीर्तन ऐकायला यायचं आहे. यात श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण. आपल्याला माहिती आहे की नवविधा भक्ती ज्या सांगितलेल्या आहेत त्यातली पहिली सांगितली श्रवणम. आम्ही जे काही इथे उभे आहोत नारदांच्या गादीवर त्याही पेक्षा श्रेष्ठत्व तुम्हाला दिलेले आहे. त्यामुळे अगदी काहीही झालं तरी 10 मिनिटं का होईना पण तेवढंच चिंतन घडावं या दृष्टिकोनातून जिथे कुठे प्रवचन चालू असतील, कीर्तन चालू असतील, भागवत चालू असेल तिथे तिथे श्रवण करण्यासाठी जा. कारण आपण आयुष्यात इतकी पाप करत असतो वेगवेगळ्या अर्थानं, छोटी असतील मोठी असतील, पण या सगळ्याचं शमन करणार असं हे भगवत नामस्मरण, भगवंताचं चिंतन आहे. आणि भगवंता सगळ्यांना मिठीत घ्यायला बसलाय हो. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा. भगवंत कसा आहे आणि आपण त्याला काय संबोधतो. आजचा जो निरूपणासाठी घेतलेला अभंग आहे तो कोणाचा आहे? चोखामेळा यांचा आहे. महाराष्ट्राला लाभलेली जी संत परंपरा आहे, प्रामुख्याने महाराष्ट्राला लाभलेली. आपण राजस्थानात येणारे संत कबीर पाहतो, पण त्यांची भक्ती करण्याची पद्धत वेगळी आहे. तुलसीदासांची वेगळी आहे, मीराबाईंची वेगळी आहे. पण महाराष्ट्रातले जे संत आहेत, ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, नामदेव असतील, मुक्ताबाई असेल, जनाबाई असेल, चोखामेळा असतील, या सगळ्यांची भगवंताची भक्ती करण्याची पद्धत आणि त्याला आपलंसं करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि म्हणून या संतांमुळे आपल्याला तो भगवंत ओळखीचा, जवळचा, आपलासा असा वाटतो. नाही तर प्रत्येकाच्या घरात देव आहे, तरी सुद्धा पंढरपूरला काय असं वाटतं. कारण पंढरपूरचं ते महात्म्य आहे. तिथे भगवंत साक्षात भक्तासाठी उभा आहे. मुळात भगवंत आपल्यासाठी सामान्य झालाय. मुळात तो विशेषहून विशेष आहे, पण सामान्यहून सामान्य झाला की नाही. विटेवर उभा आहे, कटेवरी हात ठेवलेले आहेत. आणि अशा या भगवंताला बघण्यासाठी जेव्हा आमचे संत जातात तेव्हा त्यांचा सगळा भार निघून जातो. संत भार पंढरीत. आणि ही जी सगळी संत मंडळी आहेत ती आपापल्या परीनं त्या विठोबाकडे बघत असतात. मग चोखामेळा काय म्हणतात? आम्हा नकळे ज्ञान, नकळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आता वरकरणी बघताना असं वाटतं की किती नकारात्मकता आहे यार. काय येतंय हे सांगण्यापेक्षा आम्हाला काय येत नाही हे सांगितलंय. आम्हा न कळे ज्ञान. मग आधी आम्हाला भगवद्गीतेत जाऊन ज्ञानाची व्याख्या काय आहे ते बघावं लागेल. आणि जेव्हा ज्ञान काय आहे हे भगवंत सांगतात तेव्हा अज्ञान काय आहे हेही पाहावं लागेल. कारण केवळ काय करावं हे वाचून किंवा ऐकून उपयोग नाही, तर काय करू नये हे सुद्धा ते आधी कळलं पाहिजे. एक वेळ घडणारी गोष्ट आपल्या हातनं ती घडून गेली तरी चालते, पण काय करू नये हे माहीत असलं पाहिजे. चोरी करू नये, खोटे बोलू नये. मग तुम्ही सत्य एक वेळ बोलू नका, पण खोटं बोलू नका. असं भगवंत स्वतः गीतेत सांगतात, मी सांगत नाही. आणि अशा भगवंताला जेव्हा मला जवळ करायचंय तेव्हा चोखा म्हणतात, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. आम्हाला काहीही येत नाही हे सांगताना ते सांगतात, आमच्या हृदयात तुझ्या प्रती जो भाव आहे की नाही तो तेवढा आम्हाला पुरेसा आहे. कारण आमच्याकडे काय नाहीये. आगमाची आणि निगमाचा भेद
शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा. काय कळत नाही याचा पाढा वाचलाय हो. आता जर याचं विश्लेषण करायला गेलं तर 2 दिवस पण कमी पडतील. आगमाची आढी निगमाचा भेद शास्त्राचा संवाद नकळे आम्हा. जेव्हा आद्य शंकराचार्य खंडण मंडण करायचे तेव्हा समोरचा जो पक्ष असायचा त्याने जे काही मांडलं असेल त्याचं खंडन करायचं आणि अद्वैत मांडायचं. आद्य शंकराचार्य हे पूर्ण अद्वैती होते आणि त्यांनी काय केलं तर सगळ्या चराचरामध्ये एकच तत्व आहे, तेच माझ्यातही आहे, अहम ब्रह्मास्मी, आणि तेच तू आहेस तत्वमसी. म्हणजे यांच्यातला आणि माझ्यातला भगवंत एकच आहे, पण तो दिसताना वेगवेगळा दिसतो. आगमाची आढी निगमाचा भेद, भेद दिसतोय. शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा. मग ही जी काही शास्त्र सांगताय, कारण वेदांमध्ये तर अतिशय गूढ असं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं हे आम्हाला कळतच नाही, कारण आम्हाला मुळातच संस्कृत कळत नाही. मग व्यासांनी त्याहीपेक्षा सोपं असं म्हणून पुराण सांगितली, पण त्यातही संस्कृत आहे, तेही आम्हाला कळत नाही. म्हणून महाभारतातली जी गीता आहे त्याचं मराठीमध्ये भाषांतर ज्ञानेश्वरी म्हणून ज्ञानोबरायांनी केलं, पण तेही आम्हाला कळत नाही, कारण ते प्राकृत मराठीत आहे. म्हणून विनोबा भावेंनी शुद्ध मराठीमध्ये आम्हाला गीताही सांगितली, तीही आम्हाला कळत नाही, कारण आता आमच्या मराठीमध्ये इंग्रजी सुद्धा आहे. पण अशाच प्रकारचं ज्ञान तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान सांगतं. ग्रीक फिलॉसॉफी सांगते, पण आम्हाला इंग्लिशही कळत नाही. म्हणून भगवंत संतान करवी असा उपदेश करतात की यातलं काहीही येत नसतं, पण तुमचा जर भाव चांगला असेल, भाव तुमचा दृढ निश्चय असेल की मला भगवंताला प्राप्त करायचं, तर तुम्हाला काहीही येत नसलं तरी चालेल. कारण इतके प्रकार आहेत, योग याग तप अष्टांग साधना नकळेची दान व्रत तप. आता आम्हाला हे काहीच वाचता येत नाही, तर त्यात सांगितलेली व्रत दान योग याग तप अष्टांग योग यमनियमादी जे काही सांगितले असतील अष्टांग योग, तेही आम्हाला कळत नाही. नकळेची दान व्रत तप, कारण मुळातच आमच्याकडे नाहीये, तर आम्ही देणार काय? दान देण्यासाठी स्वतःकडे असणं गरजेचं आहे, पण स्वतःकडेच नाही, कारण पूर्णपणे अज्ञान भरलेलं आहे. मग फक्त तुम्हाला काहीतरी दान रूपाने गोष्ट द्यायची का, वस्तू द्यायची का, तर तसं नाहीये. संत सांगतात की तुम्ही ज्ञान द्या, पण आमच्याकडे त्याचीही कमतरता आहे. म्हणून चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. आणि मग ते नाम कसं घ्यायचंय? नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा
आणि तुम्हाला जेव्हा भगवंताची गरज असते तेव्हा हे नामस्मरण तुम्हाला तारतं. याचं कारणच ते की तुमचा भाव कसा. म्हणून निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे कर्म चुकोने. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे कर्म चुकू नये. एकाच ओळीमध्ये किती गोष्टी सांगितल्या पहा की भाव कसा हवाय. भावाची व्याख्या देऊन टाकली की तो निष्ठावंत हवाय. आता निष्ठा म्हणजे काय तर एखाद्या सद्गुरूंप्रती किंवा एखाद्या देवतेप्रती असलेला तुमचा विश्वास आणि त्या विश्वासाचं हळूहळू हळूहळू हळू दृढ होत जाणं याला निष्ठा असं म्हणतात. मग निष्ठावंत भाव कसा होतो तर मी आणि माझा भगवंत या पलीकडे मला काहीही दिसत नाही हा जो माझा भाव आहे तो निष्ठावंत भाव आहे. म्हणून जेव्हा गवळणी दूध घेऊन जायच्या तेव्हा दूध घ्या दही घ्या असं नाही म्हणायच्या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी दामोदर घ्या. कारण त्यांचा तो निष्ठावंत भाव आहे. आपण पहिल्याच चरणात पाहिलं की गोवर्धनधर गोपालन रत गोकुल संकट हारी. गोवर्धन कसा घडला होता असा घडला. गोवर्धनधर गोपालन रत आणि सगळ्या जनतेचं रक्षण केलं होतं. आणि तेव्हा ही माऊली कृष्णासाठी 56 दिवस वेगवेगळे पदार्थ बनवत होती की आज माझा कृष्ण घरी येईल, उद्या माझा कृष्ण घरी येईल. आणि म्हणून रोज बनवलेला स्वयंपाक बनवलेला नैवेद्य हा असा मांडून ठेवला होता. आणि 56 दिवसांनी जेव्हा आला तेव्हा सांगितलं हे बघ हे सगळं तुझ्यासाठी बनवून ठेवलंय ते आता तू खाऊन घे. आणि म्हणून भगवंतांना 56 भोग आपण जे म्हणतो ते दिले जातात. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. स्वधर्म आता मुळात स्व म्हणजे मी स्वतः. पण स्व म्हणजे ते देह का तर नाही. स्व याला गीतेमध्ये भगवंत आत्मा असं म्हणतात की तुझ्या स्वतःच्या स्वचा शोध घ्यायचा आहे. म्हणून तुला बाहेरून आत जावं लागेल. आणि त्यासाठी काय करावं लागेल. शब्दे विण संवाद दुजे विण अनुवाद. शब्दे विण संवाद दुजे विण अनुवाद. हे तव कैसे निगमे परेहि परते बोलणे खुंटले वैखरी शब्दे भगवंताला जेव्हा स्वतःच्या आत पाहायचंय तेव्हा शब्दे विण संवाद दुजे विण अनुवाद. संवादासाठी मुळातच 2 व्यक्ती लागतात. पण त्या 2 व्यक्तींशिवायही संवाद होतोय आणि तो शब्दे विण होतोय. हे तव कैसे निगमे पुन्हा आलं पहा. हे तव कैसे निगमे परेहि परते बोलणे खुंटले. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या ज्या 4 वाणी सांगितल्या यातली आता मी जी बोलतीये ती वैखरी ती बोलणं तर विसरलीच पण परेहि परते बोलणे खुंटले. त्या परेचीही परा बोलायची बंद झाली जेव्हा मला माझ्या आत भगवंत दिसला.
आणि तो कसा आहे? कानडाव विठ्ठल कर्नाटक. सीमेवरती आहे म्हणून कर्नाटक म्हटलं, पण तो कसा आहे? वेड लावतोय माझ्या हृदयाला, माझ्या जीवाला, माझ्या भावाला, माझ्या तन मन धनाला तो वेड लावतोय म्हणून कानडाव विठ्ठल. आणि या भगवंताच्या दर्शनानं, म्हणजेच माझ्या स्वतःच्या आत असलेल्या भगवंताच्या दर्शनानं माझा जो काही भाव आहे तो अधिक दृढ होत जातो. आणि म्हणून निर्धार हे कर्म चुकवू नये. म्हणून कर्मयोगामध्ये सुद्धा गीतेमध्ये भगवंत सांगतात की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्म फल हेतुर्भुर माते संकोचप कर्मणी. की तुम्ही जे काही तुमचं दिलेलं, नेमून दिलेलं कर्म असेल ते करत असाल तर ते करत असताना फळाची अपेक्षा ठेवायची नाहीये. फळ म्हणजे सफरचंद, केळं नाही. मी जे काही कर्म करीन त्याचा एकतर पुण्य संचय होतो, एकतर पाप संचय होतो, किंवा यातलं काहीच होत नाही. ते कर्म केवळ म्हणून तुमच्या पदरात पडत असतं. पण मी एखाद्याला दान दिलं, जे मला कळतच नाही चोखा म्हणतात, पण मी एखाद्याला दान दिलं जेही अज्ञानातूनच दिलेलं आहे, तर ते आता दान दिलं म्हणून मला काय भगवंत देईल, अशा प्रकारच्या कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवणे. आणि मग कर्म सुद्धा चांगली वाईट आहेत, आणि ती मला चांगली वाटत असली तरी ती अनेकदा वाईट असतात. त्यामुळे आपण योग्य करतोय की अयोग्य यासाठी आपल्याला सद्गुरूंची आणि गुरूंची आवश्यकता आहे. मग आता एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आम्ही योग्य वागतोय की अयोग्य यासाठी कुठला गुरु शोधायला जायचं? म्हणून आमची माऊली सांगते की एक तरी ओवी वाचा. नामदेव महाराज सांगतात एक तरी ओवी अनुभवावी. संतच आपले गुरु आहेत. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अहंकार आणि वासना गळून पडल्याशिवाय मुळात सद्गुरू भेटणार नाही, आणि सद्गुरू भेटल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही महाराज. आणि जर आम्ही भगवंतामध्येच सद्गुरू पाहिला तर प्रश्नच नाही, पण मार्ग अधिक कठीण होत जातो. कारण भगवंत कळायला सोपा नाही, दिसायला सोपा आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगनयेकपाणी मंडल मंडलाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयर्भवदहासं विठ्ठलं चिंतयामि. आम्ही त्याच्याकडे बघताना की नाही आमचं मन हरपून जातं. श्रीराम चंद्रकृपाल भजन हरण भन भयरा. आणि आमच्या हृदयामध्ये प्रेमाची भावना दाटून येते हो. कंज लोचन कंज मोह कंज पद कंज इतका तो मोहून टाकतो. माझा विठ्ठल पण तसाच आहे हो अगदी. त्याच्याकडे जर माऊली या भावनेतनं पाहिलं तर लहान बाळ दिसतो, आणि लहान बाळ म्हणून पाहिलं तर आई वाटतो. इतका गोड आहे.
पाहावं त्याच्याकडे प्रेमाने, तर आनंदाने स्वीकारतो आणि आवडलं नाही तर घेतो. आई मला हे आवडलं नाही असं आपण सांगतो की नाही आईला, ही भाजी मला आवडत नाही, मी आज जेवणार नाही. बरं मग तुला काय करू? अशा कोणत्याही प्रकारचं वर्णन आठवलं ना की आम्हाला साक्षात आमचा चिंतामणी आठवतो. कारण त्याचं बालस्वरूप आहे आणि त्याला कितीही मोदक दिले तरी ते कमीच पडतात. माझं पोट भरलं नाही आई, अरे मग काय देऊ तुला अजून? आणि त्या भगवंताकडे बघत 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 माझा भाव इतका दृढ होत जातो की मी स्वतःला समर्पित करतो. आणि जर मी स्वतःला म्हणजे स्वला भगवंतामध्ये समर्पित केलं तर माझं काही पुरत नाही. आणि मग भगवंतामध्ये स्वतः दिसायला लागल्यावर आपल्यातही भगवंत नाही. इतकं सोपं आहे. आणि इतकं सोपं वाटत नसेल तर सतत संतांच्या सद्गुरूंच्या जवळ राहायला हवं. कारण त्यांच्याशिवाय कलियुगामध्ये पर्यायच नाहीये. त्यांनी जर मार्ग दाखवला नाही तर आम्ही त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकणार नाही महाराज. म्हणून महिनाभर जी कीर्तन चालू आहेत त्याला घ्यायचं आहे. त्यातनं योग म्हणजे काय, तप म्हणजे काय, दान म्हणजे काय, व्रत म्हणजे काय. व्रत कुठली सांगितली आपल्याकडे? एकादशीचं व्रत आहे. महिन्यातून 2 एकादशी येतात. त्यातही एक स्मार्त असते, एक भागवत असते. आणि प्रत्येकाचं व्रत करण्याचं विधान पद्धत ही वेगवेगळी असते. आता जर एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते आषाढी एकादशी पासून करावं आणि मग शक्यतो आयुष्यभर करत राहावं. एकादशीचं व्रत म्हणजेच उपवास करत असताना एकादशीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तो सोडावा. असं वेगवेगळ्या व्रतांचं महत्व, वेगवेगळ्या व्रतांची पुस्तकं, ते कसं करावं, का करावं, एकादशी केल्यामुळे कसा भगवंत तुम्हाला प्राप्त होतो. केवळ एकादशी केली त्या दिवशी आम्ही नामस्मरणही केलं नाही, इतकं व्रतांना महत्व दिलं की तुम्ही ते कसं करता. भगवंताला काय प्रिय आहे ते त्या दिवशी त्याला अर्पण केलं. गोड धोड जमलं नाही, केवळ एक तुलसी पत्र इतकंच भगवंताला पुरेसं. पण आम्हाला तेही जमत नाही, कारण व्रत म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नाही. अशी अनेक व्रत, श्रावणात सुद्धा अनेक जण महिनाभर उपवास करतात. काही जण एकभुक्त असतात की फक्त एका वेळेला जेवायचं. अनेकांचे वेगवेगळ्या वारांचे उपवास असतात, ती वेगवेगळी व्रत असतात. श्रावणात विशेष करून मंगळागौरी व्रत असतं. शुक्रवारी आपण जी जिवतीची पूजा करतो त्यानिमित्त सुवासिनींचं पूजन केलं जातं. अशी वेगवेगळी व्रत आणि वेगवेगळे संस्कार आपल्या भारतीय तत्वज्ञानात, भारतीय दर्शनात दिलेले. मग काही नाही जमलं तर कमीत कमी एक पान तरी मी दासबोधाचं वाचेन, एक पान तरी मी तुकाराम गाथेचं वाचेन, एक पान तरी मी ज्ञानेश्वरीचं वाचेन. काही नाही जमलं तर एक पान तरी मी भगवद्गीतेचं वाचेन. असा काहीतरी नित्य नियम स्वतःला लावून घ्यावा, जेणेकरून मी हळूहळू भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्माण करू शकेन. कारण अजून सद्गुरू तर लाभलेले नाहीये, पण माझा भाव दृढ असेल, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, इतकी दृढ भक्ती मला करायची असेल तर मी त्या भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. आणि कसं पोहोचणार आहे? आपला जर भाव आपण दृढ ठेवला तर काय होतं हे आपण क्षणात पाहणारच आहोत. पण जेव्हा चोखा म्हणतात की चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा,
मग भगवंत पण भोळा, भक्त पण भोळा आणि त्याचा भाव पण भोळा म्हटल्यानंतर भगवंत प्राप्त करायला फार वेळ लागणार नाही. आणि अशा स्वरूपातनं अत्यंत शुद्ध अंतःकरणाने भगवंताची भक्ती करायची. मग मला कोण काय म्हणेल याची पर्वा करायची नाही. कारण इतर लोक फक्त सांगायलाच असतात आपल्याला, पण करायचं प्रत्यक्ष आपल्याला असतं, स्वतःला असतं. आता चिंचवड करत बसलेत म्हणून सांगते, अनेकांचा नियम आहे की दररोज मोर्याला जायचं, मंगलमूर्तींना जायचं, पण केवळ दररोज नित्य नियमाने दर्शनाला जायचं यातून सुद्धा कित्येकांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. कारण भगवंत संकेत देत असतो, कारण तिथे भगवंताचं जागृत अधिष्ठान आहे. तुम्हाला वाटत असतं काही मी मंदिरात जाऊन आलो, पण त्याने सुद्धा तुमच्या पुण्य संचयामध्ये वाढ झालेली असते. त्यामुळे हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा, हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा, गोविंद गोपाळ हरी नारायण, गोविंद गोपाळ हरी नारायण, हरी म्हणा तुम्ही, गोविंद जोपर्यंत नामरूपी भक्ती तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंत प्राप्त होणार नाही. मग अशा वेळेला तुम्हाला हेही म्हणावं लागेल की उपवासचार कमी करा पण उपासना वाढवा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा, भगवंताची भक्ती आणि नामस्मरण जर आपण करत राहिलो तर भगवंत माझा आहे आणि मी भगवंताचा, ही भावना केली होते. आणि याच आशयाचं आख्यान आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चोखामेळा म्हणतात. चोखा म्हणे माझा म्हणे माझा
या पांडुरंगाची भक्ती केल्याचं फळ कसं मिळतं पहा. एक ब्राह्मण कुटुंब होतं आणि ते नित्य नियमाने पंढरीची वारी करत असत. यांच्या पोटी एक लहानशी मुलगी जन्माला आली, जिचं नाव त्यांनी ठेवलं सखू. द्विजवंशी संत सखू झाली करहाडा कृष्णेच्या काठी. भक्तीसाठी तियेच्या श्री झाला पांडुरंग जगजेठी. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 कर्नाळामध्ये गाव आणि कृष्णेच्या काठी राहणारे हे ब्राह्मण कुटुंब. आणि पूर्वी लहान वयातच लग्न करून देण्याची पद्धत म्हणून एका जोशी कुटुंबियांकडे तिचं लग्न लावून दिलं. आता परिस्थिती कशी असते पहा. तिच्या माहेरी वारीची परंपरा, घरी कायम भगवंताचं नामस्मरण चालू आहे. आणि या उलट परिस्थिती तिच्या सासरी होती. जणू काही ते सर्व लोक नास्तिक असावेत अशा प्रमाणे भगवंताचं चिंतन नामस्मरण घरामध्ये नाही. आणि या सखूला काहीतरी वेगळं वाटायला लागलं हो. पण आपल्या आई वडिलांनी इतक्या विश्वासाने आपलं लग्न लावून दिलंय, त्यामुळे तिची जी काही ठरलेली नित्य नियमाची कामं असतील ती मनोभावे करायची. 4-5 वर्षांचा काळ लोटला आणि काय झालं पहा की कृष्णेच्या काठी आली होती. आता कृष्णामाई आहे की नाही, तिचं महात्म्य काही वेगळंच आहे. त्यामुळे वाईला किंवा अनेक ठिकाणी जिथे जिथे कृष्णामाई आहे तिथे कृष्णामाईचा मोठा उत्सव होतो. कारण संघ वाहते या पदात केलाय. कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती तुझ देवता. पाषाणाची घडपून मूर्ती पूजित कुणी राही. आणि इतकी सुंदर कृष्णामाईची मूर्ती आहे आणि तिचा उत्सव दरवर्षी होतो. आणि तिच्या काठी ती जाते नेहमीप्रमाणे सुंदर असं ठसठशीत कुंकू लावलंय बरं काठी नाही. कुंकू लावलंय, मोठं नऊवारी नेसली आहे आणि 2 घागरी घेतली आहे. एक डोक्यावर घेतलीये, एक कमरेवर घेतलीये आणि पाणी भरायलाही कृष्णेवर आली. कृष्णेचं स्मरण केलं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं. या सगळ्या नद्यांनी माझ्या घरी यावं, त्यांचे आशीर्वाद द्यावेत. आणि पाणी भरणार इतक्यात तिला टाळ मृदुंगांचा आवाज यायला लागला. आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून. आली कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून. नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल. कुठे रोम रोम धून आली कुठून शिकानी.
हो की किती दिवसांनी मी हा आवाज ऐकला. आणि तिच्या लक्षात आलं की वारकरी पंढरपूरला चालले, इतकी गुंग झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. मनामध्ये हिचं नामस्मरण सुरू झालं त्या क्षणापासनं. आणि इतके दिवस आपण काय करत होतो असं तिला वाटायला लागलं की मी माझ्या भगवंतापासून इतकी लांब गेलीये का. आणि म्हणून तिथे ज्या मैत्रिणी आल्या होत्या तिच्या बरोबर त्यांनाही सांगितलं की तुम्हाला टाळ मृदुंगाचा आवाज ऐकू येतोय का. वारकरी आलेत बहुतेक, चला बरं आपण पण त्यांच्या बरोबर पंढरपूरला जाऊया असं मैत्रिणींना सांगू लागली. तेव्हा मैत्रिणींनी हिला वेड्यात काढलं की अगं आता तुझं लग्न झालंय, आता तुझं सासर हेच तुझं पंढरपूर, असं काय करतेस. त्यावर तिने सांगितलं नाही नाही तुम्ही असं काहीतरी सांगू नका. त्यावर मैत्रिणी वेगवेगळी कारणं देऊ लागल्या की अगं तुझी सासू तुला मारेल, असं तू न सांगता जाऊ नकोस. पण हिने सगळ्यांना गप्प बसवलं आणि वारकऱ्यांच्यात जाऊन मिसळली. जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग. सगळेजण मनापासून नामस्मरण करतायत, भगवंताचं उड्या मारतायत, टाळ वाजवतायत, मृदुंग वाजवतायत. यांच्यामध्ये जाऊन नाचू लागली एवढीशी सखू आणि अगदी दिसेनाशी झाली हो. पण तिकडे झालं काय तर या ज्या मैत्रिणी होत्या की नाही यांनी विचार केला की सखू न सांगताच निघून गेली आहे पंढरपूरला. आणि काही दिवसांनंतर जर हिच्या घरच्यांना कळलं तर काय करूया, त्यापेक्षा आपणच सांगूया म्हणून गेले आणि हिच्या सासूंना सांगितलं की तुमची सखू पंढरपूरला गेली वारकऱ्यांबरोबर म्हणाले. आणि या सासूनी लगेच तिच्या मुलाला आणि सखूच्या नवऱ्याला जाऊन झापलं. म्हणायला लागली की तरी तुला सांगत होते एवढी लाडवून ठेवू नकोस तिला. आता तुला न सांगता गेली की नाही निघून पंढरपूरला, जा जाऊन घेऊन ये, अजून फार लांब गेली नसेल. म्हणून हा लगेच शोधत शोधत निघाला. ते वारकरी फार लांब गेलेले नव्हते, त्यांच्यातनं सखूला शोधलं आणि तिला फरफटत घेऊन आला. हे शब्दशः फरफटत याचा अर्थ असा होतो की तिची परत यायची इच्छा नाहीये, पण तरी सुद्धा तिला आणलं गेलं. आणि सासूनी सांगितलं की न सांगता गेलीस काय. आणि त्यांच्या घरामध्ये भगवंताचं काही उपासना करावी, पूजा अर्चा करावी अशी पद्धतच नसल्यामुळे अतिशय तिला नावं ठेवली, त्रास दिला आणि एका खोलीमध्ये खांबाला करकचून बांधून ठेवली, पूर्ण अंधारी खोली. पण सखूला त्याचं काहीही भान नाहीये, कारण ती त्या नामस्मरणामध्ये गुंग झाली. नारायण 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 नारायण. भगवंताचं नामस्मरण करतीये, डोळे मिटलेले आणि 4-5 दिवस झाले पण तिला खायला काही दिलेलं नाही, पाणी दिलेलं नाही आणि अंधाऱ्या खोलीमध्ये घट्ट खांबाला बांधून ठेवलंय हो. अतिशय मधुर झाली. आणि आता मात्र भगवंताला काही हवं. इकडे भगवंताचं हृदय कळवळलं. रुक्मिणीला सांगितलं की मी माझ्या मुक्तासाठी चाललोय असं म्हणून भगवंत निघाले. पण सोबत कुणाला घेतलंय मजा पहा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मारुतीरायांना घेऊन स्वारी निघाली आणि कर्हाडात येऊन पोहोचले. अशी परिस्थिती निर्माण केली भगवंतांनी पहा की सासू झोपलेली आहे आणि नवरा आणि सासरे कामासाठी बाहेर गेलेले. आणि भगवंतांनी या सखूच्या सखीचं म्हणजे मैत्रिणीचं रूप घेतलं आणि भगवंत आतमध्ये गेले घरामध्ये. कोनाड्यामध्येच चावी ठेवलेली होती कुलपाची.
ती घेतली, कुलूप उघडलं आणि दरवाजा उघडून आत गेले आणि सखूला हाक मारली, सखू ए सखू. अत्यंत मरुल ती झालेली होती म्हणून अलगद डोळे उघडले आणि आपल्या जवळच्या सखीला, मैत्रिणीला बघितलं आणि म्हणाली, अगं तू इथे काय करतेस? तुला इथे कुणी पाहिलं तर तुलाही ओरडतील, तुला पण डांबून ठेवतील, असं करू नकोस ग, तू परत जा. त्यावर तिने सांगितलं की अगं घरात कोणी नाहीये म्हणून तर मी आलीये, तुला सोडायला आलीये. तुझी पंढरपूरला जायची इच्छा आहे की नाही ती आता नक्कीच पूर्ण होणार बघ. तुझी ती सगळी सोय मी करून ठेवली आहे. बाहेरच गावचे जे पाटील आहेत की नाही ते सुद्धा पंढरपूरला चालले, तू त्यांच्या बरोबर जा. आणि म्हणून मारुतीरायांना पाटलाचा वेश दिला आणि मारुतीराय या सखूला घेऊन पंढरपूरला गेले. आणि इकडे काय झालं, साक्षात भगवंत सखू झाला. आणि साक्षात भगवंताला बांधून ठेवलंय म्हणल्यानंतर एक एक चमत्कार यांच्या घरात दिसायला लागले. चूलच पेटेना, वेगवेगळे आवाज ऐकायला येऊ लागले आणि घरामध्ये भूत आलंय की काय अशी शंका त्यांना यायला लागली. म्हणून तिच्या सासूबाईंनी सांगितलं, तुम्ही आपलं जा आणि देव मल्हाराला तेवढं घेऊन या, भूत प्रेत काय आला असेल घरात तर काढायला पाहिजे बाई. म्हणून त्या सखूचे सासरे लगबगीने निघतात की कुठे देव मल्हार दिसतोय का. पण इकडे झालं काय तर त्या सखूला पंढरपुरात सोडलं आणि मारुतीरायच देव मल्हाराचा वेश घेऊन आले. अहो देव मल्हार या या या, मी आता तुम्हालाच बघायला निघालो होतो, काय झालंय असं म्हणून सगळ्यांना समोर बसवलं आणि जसं काही अंगामध्ये आलंय असं त्यांना दर्शवलं आणि एक एक सांगायला लागले, तुमच्या घरामध्ये भूत आहे, प्रेत आहे आणि प्रत्येकाला तुमच्यात तर ते नाही ना शिरलं म्हणून प्रत्येकाला चोपून काढलं, मारून काढलं आणि योग्य ती शिक्षा दिली. तुम्ही कोणाला डांबून ठेवलं असेल, मारलं असेल तर योग्य त्या वेळी सोडा, नाही तर त्याचे विपरीत परिणाम होतील बरं का, असं सांगितलं. आणि मग यांच्या लक्षात आलं की आपलं काय चुकलंय. देव मल्हारांनी आपलं योग्य ते कार्य केलं आणि मारुतीराय निघून गेले. चरित्र भाग खरं तर मोठा आहे पण वेळेच्या मर्यादेमुळे आपण तर देव मल्हार निघून गेला आणि आता भगवंत आपला चमत्कार दाखवायला लागला. कारण सखूला सोडलं आणि आता काय सासूला आनंदच झाला, सगळी कामं करायला सखू आहे. सखू जा बरं पाणी भरून ये. पुढच्या क्षणी पाणी भरलेलं आहे कारण भगवंत आपली लीला दाखवायला लागले. आता स्वयंपाक करून घे बरं. हो हो हे काय झालाच असं म्हणून चुटकी सरशी सगळी कामं भगवंत करायला लागले. आणि तिकडे काय झालं तर सखू पंढरपुरात येऊन पोहोचली, नाचत गाचत नामस्मरण करत आणि भगवंताच्या चरणाशी येऊन पोहोचली. भगवंताच्या चरणावरती शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारी आणि तिथेच तिने प्राण सोडले. आणि कोण गेलं असं म्हणून एक मोठा तिकडे आवाज झाला. त्याच गर्दीमध्ये कराडचे काही लोक तिथे आलेले होते आणि त्यांनी पाहिलं, हो ही तर आपल्या जोशांची सून. म्हणून पुंडलिकाच्या घाटावरती तिचे संस्कार केले आणि चंद्रभागेमध्ये तिच्या अस्थींचं विसर्जन केलं आणि ही सगळी मंडळी आता पुन्हा कराडला जायला निघाली. पण इकडे रुक्मिणी आता चिंतेत बसली हो. कारण सखू म्हणून भगवंत तिकडे त्यांच्या सासऱ्यांची सासूबाईंची सेवा करतोय आणि ही खरं तर गेलीये, तिने तिचे प्राण सोडले तर भगवंत तिकडे अडकून राहिले. म्हणून सगळ्या संतांना बोलवलं की तुम्ही ज्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला येणार आहात त्याच्यात ते देवत्वच नाहीये. म्हणून पुन्हा हनुमंतांना बोलवलं आणि त्यांना सांगण्यात आलं की तू त्या सखूच्या अस्थी किंवा हाडं
पुन्हा घेऊन ये. आता याने सांगितलं चंद्रभागेत सोडलेली अडाळी मी ती पुन्हा कशी आणू. तेव्हा रुक्मिणी मातेने सांगितलं की ज्यातून तुला विठ्ठल 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 असा आवाज येईल की नाही ती घेऊन ये. हनुमंतांनी त्याप्रमाणे केलं. रुक्मिणी समोर आणून ठेवण्यात आली केलं आणि त्यानंतर संजीवनी मंत्राचा वापर करून रुक्मिणी मातेनी पुन्हा सखूला पुनर्जीवित केलं. आणि झोपेतून उठल्याप्रमाणे भगवंत कशी काळजी घेत असतो पहा की झोपेतून उठल्याप्रमाणे सखू उठली. आणि आपण तर पांडुरंगासमोर होतो, पांडुरंगाच्या राऊळात होतो, तिथून आपण रुक्मिणी समोर कसे आलो असा प्रश्न तिला पडला. जणू काही एक छोटीशी झोप लागली होती. आणि संपूर्ण प्रकार रुक्मिणीने सांगितला. त्यानंतर सखूच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या की माझ्यासाठी माझं रक्षण करण्यासाठी साक्षात भगवंत स्त्री झाला. आणि तिकडे त्याने एवढे हाल सोसले. अतिशय वाईट तिला वाटलं आणि म्हणून तातडीने कराडला निघाली. इकडे भगवंताचे फार हाल चालले होते. अतिशय सासू मारत होती, नवरा त्रास देत होता. आणि असे सगळे प्रकार घडत असताना सखू तिथे येऊन पोहोचली. जेवण झालं होतं आणि अंगणामध्ये त्या सखूचे सासरे पान खात बसले होते. प्रकार असा घडला की जे लोक कराडहून आले होते, जोशीबुवांनी सांगावं काही काय सांगताय, ते काय आमची सून आतमध्ये. तर त्यांनी डोकावून पाहिलं तर खरंच ती डाळ निवडत बसलेली असते. आणि यांना असं वाटतं की तुमच्या घरात भूत आहे, ती काही खरी नाही, आम्ही तिकडे तिचं कार्य करून आलेलो आहे. म्हटल्यानंतर यांनाही प्रश्न पडायला लागतो की नक्की झालंय काय. आणि काही काळाने सखू जेव्हा येऊन पोहोचते तेव्हा तर सगळ्यांच्याच 10 जण आणतात, कारण एकसारख्या 2-2 सखू त्यांना दिसायला लागतात. म्हणल्यानंतर सखू भगवंताला शरण जाते आणि सांगते की भगवंता या सगळ्यांमुळे तुला खूप त्रास झाला रे, माझ्यामुळे तुला त्रास झाला. आणि म्हणून ती त्याच्या चरणावरती मस्तक ठेवते. भगवंताला सांगते भगवंता ते तुला ओळखू शकले नाहीत रे, त्यांनी तुला खूप त्रास दिला, पण तू आता तुझ्या मूळ रूपात दर्शन दे परत. त्यावर भगवंत रक्षण कसं करत असतो पहा. भगवंतांनी सांगितलं की यापुढे हे लोक तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही, जाच करणार नाही असं वचन त्यांनी जर मला दिलं तरच मी त्यांना प्रत्यक्ष सगुण रूपात दर्शन देईन. त्यानंतर सगळ्यांनी घरातल्या भगवंताची माफी मागितली आणि भगवंताला हवं होतं तसं वचन दिलं आणि भगवंत साक्षात प्रगट झाले. सखूनी आपला जो भाव आहे तो दृढ ठेवला. तिचा किती भोळा भाव होता पहा की लहानपणापासून तिच्या घरामध्ये वारीची परंपरा म्हणून पांडुरंगाचं दर्शन होत होतं, पण केवळ मला भगवंताचं दर्शन घ्यायचंय म्हणून कोणाचीही पर्वा न करता, घरचे काय म्हणतील, आई वडील काय म्हणतील, गावकरी काय म्हणतील याची कोणतीही पर्वा न करता तिने ठरवलं की मी पंढरपूरला जाणार आणि माझ्या विठुरायाचं दर्शन घेणार. सागरे सुंदर रूपा मनोहर, सागरे सुंदर रूपा मनोहर. त्या पांडुरंगाला हृदयामध्ये साठवून घ्यायचे. भगवंतांनी साक्षात प्रचिती दिली आहे की मीच आहे तो. आणि कोणताही भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा भगवंत त्याला वाचवण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी जातो. आपण पाहिलंय की दामाजी पंतांसाठी तो विठू महार होतो. जनाबाईच्या तर साक्षात घरी जातो, तिची सेवा करतो. असं प्रत्येक संतांकडे त्यांनी केलंय.
सुंदर रूपा मनोहर सुंदर रूपा मनोहर राहो निरंतर भेटाये माझे सुंदर. भगवंताकडे एकच प्रार्थना करायची, राहो निरंतर हृदयी माझे सावरी सुंदर रूपा मनोहर. त्या भगवंताचं दर्शन घेऊन सगळ्यांचं मन तृप्त झालं, अतिशय प्रसन्न वातावरण झालं. पण आपणही यातनं हाच संदेश घ्यायचा आहे. कुणी निंदो अथवा वंदो, कुणीही आपल्याला काहीही म्हणलं तरी आपण आपली नित्य उपासना करत राहायची. कारण चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. तुझ्या नामाशिवाय मला काही नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात की हे चिदान देगा देवा, तुझा विसर नका. माझ्याकडून अजून काहीही होईल, पण तुझ्या नामाचा विसर नको होऊ देऊस, तुझा विसर नको होऊ देऊस. सतत तू जर माझ्यासोबत राहिलास तर मला भगवंत प्राप्त झालाय असंच मी समजेन. आणि हेच मूळ पदार्थ चोखा म्हणा सांगतात. चोखा म्हणे